सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग ठिकठिकाणी प्रचार यंत्रणा राबवित असून प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ 3 मे रोजी सोलापुरात मेळावा घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली आहे। त्या विभागाने आजपासून ते 5 तारखेपर्यंत गावनिहाय कॉर्नर बैठका मेळावे याचं नियोजन केलेलं आहे आणि आज सकाळी आम्ही सिद्धेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। 2 ठिकाणी आमच्या कॉर्नर बैठका झालेल्या आहेत। प्रामुख्याने मोदी सरकारने केलेला अन्याय गोरगरिबांवर, कारण का ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची आहे। ही लढाई ईडी सीबीआय विरुद्ध लोकतंत्राची आहे आणि ही लढाई खोटेपणा विरुद्ध खरेपणाची आहे। त्यामुळे ह्या दोन्हीतला फरक लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांना सजग करणं, जागृत करणं हा या दौऱ्यांमागचा हेतू आहे। आनंद आम्हाला याचा आहे की एकीकडे देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून हा केंद्र सरकारचाच रिपोर्ट आहे की 2014 पासून ते 2022 पर्यंत महिलांवरच्या अत्याचारामध्ये 31% वाढ झालेली आहे। म्हणजे महिलांवर अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचारावर पुरेसा शंका निरसन किंवा त्याच्यावर काही न्याय दिला जात नाही। अशा पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एक कणखर महिला नेतृत्व इलेक्शन लढत आहे, याचा आम्हाला आनंद आहे। कारण का प्रणितीताई शिंदे ह्या विधानसभेमधलं त्यांचं आपण काम बघितलं तर त्या प्रत्येक समस्येवर, प्रत्येक प्रश्नावर पोटतिडकीने प्रश्न मांडताना आपण बघितलेले आहे आणि हेच नेतृत्व जेव्हा केंद्रामध्ये संसदेमध्ये जाईल तेव्हा ते भटक्या विमुक्तांचा आवाज निश्चितपणे बुलंद करतील, आमच्या समस्या देशामध्ये मांडतील, त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतील। याचा आम्हाला एक आनंद आणि सकारात्मकता आहे, कारण का आत्तापर्यंत त्या हमेशा म्हणजे शिंदे कुटुंबीय सुशीलकुमार शिंदे साहेब असतील आणि प्रणितीताई शिंदे असतील हे सतत भटक्या विमुक्तांच्या पाठीशी कणखरपणे उभे राहिलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला आमचं आता ही लढाई आमची आहे, ते मैदानात आहे तर आम्हाला वाटतं की आम्ही मैदानात आहोत। ताई ह्या निवडून आल्याच पाहिजेत आणि त्या प्रचंड बहुमताने निवडून आल्या पाहिजेत। त्याच्यासाठी आम्ही आता मग खेडोपाडी जाऊन म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे 6 तालुके येतात लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शहर याच्यामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये आणि जाऊन आम्ही प्रचार करत आहोत।